लोकसभेच्या आणि विधानसभेच्या असणाऱ्या निवडणुका पार पडल्यात आणि पार पडल्यानंतर आता असणाऱ्या एक वेगळ्या चर्चा सुरुवात झालेली आहे. जे सोशल मीडियाला बघतात त्या सोशल मीडियावरती असणारा काही प्रश्नांची चर्चा सुरुवात झाली आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ती सोशल मीडिया असं आहे की 1950 साली या देशामधल्या काही संघटना की ज्या सत्तेवरती आहेत, RSS सारख्या ज्या संघटना आहेत की ज्या सत्तेवरती आहेत, त्यांनी मास्तर खाली बसा, दोघही खाली बसा किंवा बाजूला व्हा. या इथे या खुर्चीवर बसा, इकडे या, इथं खुर्चीवर बसा. या संघटनांनी असं स्वतःशीच आणि जनतेशी एक आश्वासन दिलं होतं की जी घटना 1950 साली निर्माण केली तिला आम्ही मान्यता देत नाही, तिला आम्ही स्वीकारत नाही. तिला आम्ही मान्यताही देत नाही, आम्ही याला स्वीकारतही देत नाही. जेव्हा केव्हा आमच्याकडे सत्ता येईल, जेव्हा केव्हा आमच्याकडे असताना सत्ता येईल, त्यावेळेस आम्ही ही घटना बदलल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि त्या दृष्टीने त्यांची पावलंही पडतात आहेत हे आपण लक्षात घ्या. तशी पावलंही पडतात. एखाद्या व्यक्तीने ठरवणं हा एक वेगळा भाग आहे आणि एखाद्या संघटनेने ठरवणं हा असणारा वेगळा भाग आहे. संघटना ज्यावेळेस ठरवते त्यावेळेस विचारपूर्वक ठरवते असं मी त्या ठिकाणी मानतो. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आंबेडकरी चळवळीमध्ये डिग्री होल्डर्स फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना डिग्री मिळालेली आहे, नाही असं नाही. पण हे जे डिग्री होल्डर आहेत हे नवनीत गाईड म्हणून जे आहेत त्याचे हे डिग्री होल्डर आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न काय येणार, ज्याला कोणाला असं हे बघायचं असेल तर मागच्या 10 वर्षाचे सगळे प्रश्न काढा, तुम्हाला एकही नवीन प्रश्न दिसणार नाही. आलटून पालटून याच्यातले 2, त्याच्यातले 2, त्याच्यातले 3, त्याच्यातला 1, त्याच्यातला 4 हा घ्या आणि पेपर चाकले जातो. तो नवनीत गाईडवाला हे उचलण्यामध्ये हुशार असेल.
तो 10 प्रश्न नाही, तो 25 प्रश्न काढत असे. पत्त्यामधला सत्याचा खेळ तुम्हाला लोकांना माहित असेल, 21 पत्त्यामध्ये चालतो. जे पत्त्यातली 21 पानं आपण घेतली आणि कोणालाही सांगितलं की तुम्ही असणारा तुमच्या मनामध्ये त्याच्यातला असणारा पत्ता आणि 3 पत्त्याचा जसा खेळ आहे, त्या 3 पत्त्याचा खेळ आपण असणारा केला तर तुम्हाला ओळखता येतं की कुठला आहे आणि कुठलं नाही. ते नवनीत गाईड करत असे. आणि नवनीत वाचलं की डिग्री मिळाली अशी असणारी परिस्थिती. आता ह्या डिग्री होल्डरांचा आंबेडकरी चळवळीमध्ये लय सुळसुळाट झालाय. एवढा सुळसुळाट झालाय की त्याला सोशल मीडियावरती पोस्ट लिहिता आली नाही तर तो त्याची आई बहीण काढून मोकळा होतो. आता तुला लिहिता येत नसेल तर लिहू नको, पण त्याची आई बहिणीवरनं कशाला शिवा देतोस. तिथे लक्षात यायचं की हा नवनीत गाईडचा विद्यार्थी आहे आणि नवनीत गाईड वाचून त्याला असणारी डिग्री मिळालेली आहे म्हणून त्याचं डोकं चालत नाही अशी असणारी परिस्थिती. असे बरेच सुळसुळाट आहेत. आणि ह्यानेच सगळं असताना चळवळीत गोंधळ घातला असं मी गाडी म्हणणार. याच वर्गाने असणारा मोठा गोंधळ घातला. ज्यांनी निश्चय केलाय ते त्यांच्या मार्गाने चाललेत. संधीची वाट बघतात आहेत की कधी आपल्याला तो बदल करता येईल. आज जसं सर्वच राजकीय पक्षांना आपण बघत असाल की लखवा मारलेला आहे. लखवा मारलं की वाचा जाते, लखवा मारला की हात चालत नाही, पाय चालत नाही. तशा रीतीने ह्या राजकीय पक्षांना लखवा मारलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रश्नावरती बोलत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. अमेरिकेतून ज्या भारतीयांना अमेरिकेतल्या विमानाने आणलं त्यांचे हातपाय बांधलेचे फोटो आले. एवढं मोठं रान तुम्हाला असणारा मोदीच्या विरोधात पेटवता आलं असतं. का रे बाबा तू भिकारी आहेस का? विमान तुझ्याकडं नाही का? तू पाठवायचं होतं विमान त्या लोकांना घेऊन यायचं जसं इतर जगातल्या पंतप्रधानांनी केलं, राष्ट्राध्यक्षांनी केलं. त्याचा निषेध तुम्हाला असताना करता आला असता. मोदी असेल ट्रम्पचा मित्र, तो त्याचा व्यक्तिगत संबंध आहे. पण जे अमेरिकेमध्ये भारतीय होते त्यांना बेड्या घालून आणणं हा त्यांचा अपमान नाही. हा प्रश्न विचारायला ज्या काँग्रेसला मतदान दिलं रे, राष्ट्रवादीच्या शरद पवारांना मतदान दिलं, त्यांच्या गांडीत दम नाही हे लक्षात घ्या. पण तुम्ही मतदान देणार पुढच्या निवडणुकीमध्ये हेही मी तुम्हाला आता सांगतो. टाळ्या वाजवू नका, स्वतःचं चारित्र्य बघा पहिल्यांदा. आपण आपलं स्वतःचं चारित्र्य बघितलं पाहिजे की माझं चारित्र्य काय आहे. आणि म्हणून ज्यांच्या
मध्ये धमक नाही, ज्यांच्यामध्ये धमक नाही, इथल्या असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारायचं. फक्त इलेक्शनच्या दिवशी मटण देतो, दारू देतो आणि आम्ही मतदान करत बसायचं. आज आम्ही म्हणतो की आम्हाला कोण विचार, अरे तुम्हाला विचारणार कशासाठी? तुमचं चारित्र्य आहे कुठे? ज्याचं चारित्र्य आहे त्यालाच विचारलं जातं, ज्याचं चारित्र्य नाही त्याला विचारल्या जात नाही. हे बाबासाहेब सांगून गेले आपल्याला. हे चारित्र्य आपण असलं पाहिजे. चारित्र्य नसेल तर आपल्याला पुढचंही काही दिसत नाही. आणि म्हणून म्हटलं सोशल मीडियावरती, टीव्हीच्या मीडियावरती नाही, वर्तमानपत्राच्या मीडियावरती नाही, पण सोशल मीडिया, मोबाईलवरती चालणारा सोशल मीडिया, या सोशल मीडियावरती ही चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. उद्याची ही घटना बदलली तर येणाऱ्या घटनेमध्ये असणारा अधिकार आहेत की नाही आहेत कोणाला माहिती. की नव्या व्यवस्थेमधल्या नव्या गुलामीला आपल्याला तोंड द्यावं लागणार. रासू गवई यांचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे. किती जणांना माहिती आहे? हात वरती करा. काय झालं नवनीत गाईडवाल्यांना? हे माहित नाही की गवईंचा असणारा रासू गवईंचा मुलगा सुप्रीम कोर्टाचा जज आहे. सीजीआय होणार आहे, चांगली गोष्ट आहे, स्वागत केलं पाहिजे आपण. त्यांनी मागच्या 3 महिन्यापूर्वी एक निर्णय दिला. कुठला निर्णय दिला? कुठला निर्णय दिला? नवनीतच्या गाईडच्या विद्यार्थ्यांना असणार डिग्री होल्डरना विचारतोय, कुठला निर्णय दिला? बरोबर. अरे मराठीत बोल म्हणजे लोकांना कळेल. मला इंग्रजी कळतं थोडं थोडं. त्या निर्णयातला गाभा किती जणांना माहित आहे? हात वरती करा. एकालाही माहित नाही. एकालाही माहित नाही. त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्याला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे, मग तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा मिळाली असेल तर यापुढे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही. यापुढे आरक्षण मिळणार नाही आणि यापुढे लाभ मिळणार नाही. म्हणजे स्कॉलरशिप मिळणार नाही, फ्रीशिप मिळणार नाही आणि आरक्षणाची जागाही मिळणार नाही. याचं कारण की तुम्ही लाभ घेतलेला आहे. तुम्ही लाभ घेतलात म्हणून तुम्ही असायला प्रगतिशील झालात. तुम्हाला आता असणारा लाभाची गरज नाही. हा निर्णय दिलेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे की ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची.
आणि या निर्णयाचं स्वागत कोणी केलेलं आहे तर काँग्रेसने स्वागत केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही मतदान कोणाला दिलं तर आमच्या गांडीवरती लात मारायला जे बसलेले आहेत त्यांना आम्ही मतदान दिलं. म्हणजे जे अधिकार काढून घ्यायला निघालेले आहेत त्यांनाच आम्ही असं मतदान देतोय आणि म्हणतोय वा वा तू काय फार चांगली किक मारली आहे, अजून 2 किक माझ्या बोछ्यावरती मार, असं मी त्याला असताना सांगतोय. आणि उद्या आरक्षण गेलं, अरे आता आपण मोर्चे काढले पाहिजेत, आंदोलन केलं पाहिजे. अरे जेव्हा सगळं असताना निघून गेल्यानंतर तुम्हाला वाचवायला आहे कोण? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे? इलेक्शन मधली दारू, इलेक्शन मधलं मटण तुम्हाला वाचवणार आहे की ज्या काँग्रेसला मतदान दिले ते लढणार आहेत? त्यांनी तर सरळ सांगितलं की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये आणि हिमाचल सारख्या राज्यामध्ये जिथे आमचं सरकार आहे तिथं गवई साहेबांचा निर्णय आम्ही लागू केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी लागू करायला सुरुवात केली. निर्णय काय आहे तो तुम्ही लाभ घेतला असेल, शासकीय लाभ घेतला असेल तर यापुढे तुम्हाला शासकीय कुठलाही लाभ मिळणार नाही. आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाहेर जाणार. बाबासाहेब असं म्हणाले होते की प्रत्येक पायरीवरती जिथे तुम्ही उभे आहात तिथे उभं राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला संघर्ष करावा लागतो. पुढची पायरी तर सोडा, पण जी पायरी तुम्ही गाठलेली आहे त्या गाठलेल्या पायरीवरती सुद्धा टिकणं याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून त्यांनी गाड्याचं उदाहरण दिलं की हा गाडा आहे, हा इथपर्यंत खेचत आणलेला आहे. तुम्हाला पुढे घेऊन जाता असेल तर पुढे घेऊन जा, पण पुढे घेऊन जाता येत नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पाठीमागे येऊ देऊ नका. ही जबाबदारी आपल्यावरती बाबासाहेब टाकून गेले. आम्ही तो गाडा तिथे ठेवला की पाठीमागे चाललाय. उद्याचं आरक्षण गेलंय, अंमलबजावणी करण्याचं शिल्लक राहिले. उद्या पोरगा मेडिकलला गेला, इंजिनिअरिंगला गेला, कॉलेजमध्ये गेला, त्याच्या फिया भरू शकतो का आपण? आता एवढंही डोकं नसेल तर त्याला नाईलाज आहे. एवढंही डोकं नसेल की परिणाम काय होणार हे जर आम्हाला कळायला जर डोकं नसेल तर तुम्हाला वाचवणार कोण आहे? दारू वाचवणार आहे, मटण वाचवणार आहे की काँग्रेसला दिलेलं मतदान तुम्हाला वाचवणार आहे? तुमच्या डोळ्यासमोर दिसतं. विश्वनाथ प्रताप सिंगाने ओबीसीला आरक्षण दिलं, पण मागचे 5 वर्ष आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरक्षणाचा खेळ चाललेला आहे. ज्या दिवशी फायनल निकाल लागेल की राजकीय आरक्षण ओबीसीला नाही, त्याच्या वर्षभरामध्ये नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण सुद्धा ओबीसीचं निघून गेलेलं असेल.
त्यातून सगळ्यांना फायदा होतो असं मी मानत नाही, परंतु व्यवस्थेमध्ये ती राजकीय व्यवस्था असेल, शैक्षणिक व्यवस्था असेल, शासकीय नोकरीची व्यवस्था असेल, माझा समावेश होण्याचा मार्ग कायम आहे हे आपण लक्षात घ्या. राजा महाराजांचा असणारा कालखंड होता. तुमच्यापैकी तुमचे बापदादे जे होते ते तिथे असणारा चौबदार तरी होते का? आपण त्या परिस्थितीकडे बघणार आहोत की न बघणार आहोत? महात्मा फुले असतील, शाहू महाराज आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांनी आम्हाला नुसतं चोपदार नाही तर आता यांनी म्हटल्यासारखं सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसची सुद्धा खुर्ची आम्हाला मोकळी करून दिली. ती व्यवस्था आम्ही टिकवणार आहोत की न टिकवणार आहोत? व्यवस्था टिकली म्हणजे या देशामधली माणुसकी टिकली हे लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे या देशातल्या माणसाचे अधिकार टिकले हे आपण असताना लक्षात घ्या. व्यवस्था टिकली म्हणजे आज जे आपण ताटपाणीने खुल्या दिलाने असताना आज वावरत आहोत तो व्यवहार त्या ठिकाणी राहतो हे आपण असताना लक्षात घ्या. दुर्दैवाने मी असं म्हणेन की हा आंबेडकरी चळवळीला, फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या माणसाला रोग लागलाय की तो सगळ्याच गोष्टी पैशामध्ये मोजायला लागलेला आहे. माझ्या बापाच्या 9 फॅक्टऱ्या होत्या. किती फॅक्टऱ्या होत्या? 9 फॅक्टऱ्या होत्या. कुठच्या काळामध्ये? 30 आणि 35च्या कालावधीमध्ये. पण नंतरच्या कालावधीमध्ये काय? झटके लागत जातात, राहतात राहतात, नाही राहत. सांगण्याचा माझा मुद्दा आहे की पैसा ज्याला आपण असणारा सगळंच सुरक्षितेचं कवच आपण समजतोय तो आहे तोपर्यंत लोक तुमच्या बरोबर आहेत. ज्या दिवशी तो संपला मुंगळ्यासारखे सगळे पळून जातात. टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. टिकत राहतात अशी असणारी परिस्थिती आहे. जगण्यासाठी पैसा लागतो नाही असं नाही, पण सुरक्षिततेसाठी पैसा लागत नाही हे लक्षात घ्या. सुरक्षा ही व्यवस्थाच देते हे आपण असं लक्षात घ्या. आणि मग कुठल्याही मारवाड्याच्या दुकानामध्ये जा आणि त्या मारवाड्याला विचारा तू काय करतोयस? काय नाही, तो म्हणतो जरा संघटनेमध्ये पैसे भरायला चालतोय. का त्याला माहित आहे की माझा व्यवसाय माझ्याकडे टिकवायचा असेल, राहायचा असेल तर संघटन हे माझं असणारं महत्वाचं आहे. संघटन हे असणारं माझं महत्वाचं आहे. कारण माझा व्यवहार, माझा व्यापार हा संघटनेमुळे माझ्याकडे टिकून राहतो याची त्याला जाणीव आहे. आणि म्हणून तो सभासद त्या ठिकाणी होत असतो आणि महिन्याच्या महिन्याला सभासदाच्या वर्गण्या भरत असतो. त्याला संघटनेची ताकद दिसली. आणि म्हणून तो आज या व्यवस्थेमध्ये टिकला.
उद्या राजकीय क्षितिजावरती तुम्ही जर असं आपली ताकद दाखवली असती तर काय मिसाल होती गवईची की तुमचं आरक्षण काढून घेण्याची असणारी अवस्था. मला काय अधिकारी मिळाले ते म्हटले प्रकाश इलेक्शन आरक्षण राहिलं न राहिलं. म्हटलं का रे. नाही आपण आता फार चांगलं कमवलेलं आहे. म्हटलं मला मान्य आहे. म्हटलं सरकारी अधिकारी म्हटलं की त्यांनी कमवलेलं आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण मला एक सांग की नोटाबंदी ज्यावेळेस झालं तुझं काय मालाचं झालं ते सांग. तू बाहेर काढू शकलास का. काय प्रकाशावर विचारताय तुम्ही. वाया गेले सगळे. त्याच्यामध्ये चिलीम टाकून असं ओढत बसलो. म्हटलं म्हणजे राजाचा रंगच झालास ना तू. त्याच्यानंतर कमवलेस ते वेगळा भाग आहे म्हटलं होतं. पण नोटबंदीच्या कालावधी तू राजा त्याच्या अगोदर होतास. पण नोटबंदीच्या कालावधीमध्ये तू असताना म्हटलं रंग झाला होतास की नाही सांग. तू म्हटलं झालं होतं ना. आणि म्हटलं उद्या तुझं आयुष्य संपलं म्हटलं होतं का तू अगोदर आरक्षण घेतलंय पण तुझ्या पोराचं काय. उद्या तुझ्या पोराला नोकरी लागली नाही काय होणार आहे. म्हटलं तो तुझ्यासारखा राजा राहणार नाही. तो सामान्य माणसासारखा रंक होईल अशी असणारी परिस्थिती आहे. जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे हे आपण असं लक्षात घ्या. जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला असं दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि चुकीचा पायंडा काय पडतोय की मी असताना मानतोय की मला चळवळीची गरज नाही. माझी आर्थिक स्थैर्यता ही माझी गरज आहे. आर्थिक स्थैर्य ही गरज आहे नाही असं नाही. पण ती शाश्वत देत नाही हे लक्षात घ्या. चळवळ ही शाश्वत देते. व्यवस्था ही शाश्वत देते. सिस्टम ही आपला अधिकार देतो हे आपण लक्षात घ्या. उद्या त्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व नसतं तर तुम्हाला आरक्षण मिळालं असतं. उद्या त्या संविधानामध्ये मानवतेचा अधिकाराचा हक्काचा आलेख नसता तर तुम्हाला काय अधिकार मिळाले असते. आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे पण मोदीने त्याला काय करून ठेवलंय. वाघाचं मांजर करून ठेवले अशी असणारी परिस्थिती आहे. उठ उठ बसत बस अशी अवस्था करून ठेवलेली आहे. तो तुमचं बघणार की त्याचं बघणार. मोदीने सरळ सांगितलं तोंड उघडलंस तर साला तिहार जेलमध्ये टाकेन. तो तुमच्यासाठी तिहार जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील. कोणासाठी लढेल तो. कोणासाठी लढेल. तुमच्यासाठी की त्याच्यासाठी. स्वतःचं पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर त्या पोलिसाला आपण काय म्हणतो. जा घेऊन माझ्या पोराला. आपण काय म्हणतो. काय म्हणतो आपण त्या पोलिसाला. काय म्हणतो काय आपण त्या पोलिसाला. घेऊन जा. मग काय म्हणतो आपण. घे आणि सोड.
जसं आपण आपल्या पोराचा असताना बाहेर राहायला पाहिजे, तसं राहुल गांधीला वाटत नाही का मी बाहेर राहिलो पाहिजे म्हणून? तो कशाला तुमच्यासाठी भांडेल? तुम्ही जाऊ दे, काय व्हायचं ते होईल, मी आपला असताना माझं आयुष्य बाहेर राहून मजा मारतो. आणि त्यांनी इथल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरती सोडल्यात, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणत असत की आपलं डोकं आपल्याच खांद्यावरती असलं पाहिजे, आपली मान दुसऱ्याच्या खांद्यावरती असता कामा नये. कधी सुरी फिरवेल हे कळत नाही. दोन्ही बाजूने संकट आहे. एक व्यवस्थेने दिलेली सुरक्षितता ही काढण्याचा भाग चाललाय, आणि दुसरं जे सत्तेवरती बसलेलं आहे केंद्राच्या आणि राज्याच्या, ते असं म्हणतंय की आम्ही संविधान या देशातलं बदलणार. तुमचं राहिलं काय? आणि आम्ही काय करतोय आज? कोणाची जयंती साजरी करतो? कोणाची करतो? कोणाची करतो? महान विद्वान आपल्या सभेमध्ये बसलेले, त्याचं स्वागत करतो मी विचारायचं. कोणाची जयंती आपण साजरी करतो? दुसरं विद्वान आपल्याला दिसलं. कोणाची जयंती आपण साजरी करतो? दोन विद्वान ह्या सभेमध्ये आले, त्यांचं स्वागत करतो. पण आपण का जयंती साजरी करतोय? जाऊ द्या, रात्री 9 वाजताचं बोलतंय ते. आपण ही जयंती का साजरी करतो? का साजरी करतोय? का त्यांच्या त्यागाशिवाय आणि त्यांच्या कष्टाशिवाय बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण झालं नसतं. म्हणजे त्यांच्या त्यागाचं आज आपण या ठिकाणी जयंती साजरी. त्यागाचं असणारं जे प्रतीक आहे, हा त्यागाचा गुण आपण स्वीकारणार आहोत की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्यागाचा गुण हा असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांसमोर, आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले त्या सगळ्यांना माझं असणारं आव्हान आहे, कृपा करून डोकं चालू नका. त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये. त्या मेंदूमध्ये असणारा फक्त नवनीत बसलेला आहे, दुसरा कोणच बसलेला नाही. तेव्हा नवनीत हा विचार करायला सांगत नाही,
फक्त असणारं गिरवायला सांगतो आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलं आणि तुम्हाला डिग्री मिळाली, एवढीच फक्त तुमची लायकी आहे, ही पहिल्यांदा लक्षात घ्या. लय जरी शिव्या घालतात सध्या. म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला, म्हटलं मला काही फरक पडत नाही, पण तुमचं हे कॅरेक्टर आहे, हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या. जे नांदेडमधले प्राध्यापक मंडळी होती, अविनाश बोसीकर लोकसभेच्या विरोधात, फारुख आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात, त्या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्यानं प्राध्यापक झाला असतात का रे? आणि तेच काँग्रेस आज असताना म्हणतंय की आम्ही गवईंनी दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही. लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असणारा राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा. या ठिकाणी पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगड फोडायला सुरुवात होतील. आम्हाला शिवी दिली, बाबासाहेबांच्या नातवाने आम्हाला शिवी दिली. अरे नालायकानं, तुम्ही त्याच लायकीचे आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमची दुसरी लायकी नाहीये. काय का तुमच्या सारख्या गाढवाने मिळवलेले अधिकार टिकवण्याच्या ऐवजी मातीत घालायला लागल्या, अशी असणारी परिस्थिती. इथे तुमच्या विरोधात आरक्षणवादी जे आहेत, मग तो ओबीसी मधला असेल, एससी मधला असेल, एसटी मधला असेल, याच्या विरोधात कोण कोण आहे? तो काँग्रेस विरोधात आहे. शरद पवारांची एनसीपी विरोधात आहे. भारतीय जनता पक्ष विरोधात, आरएसएस हे तुमच्या विरोधात आहेतच. त्यागाची भूमिका करायची असेल तर आमचं मत यांना आता नाही, हा निश्चय त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून मित्रो, टांगती तलवार ही तुमच्या मानेवरती आहे. ती टांगती तलवार आता असणारा चळवळ वाचू शकत नाही, ती तुम्हालाच वाचवावी लागणार आहे. आज घ्या ना मुसलमानांचं, बे काँग्रेस, बे 2-3 काँग्रेस, वक्फ जमिनीचं बिल आणले. काँग्रेस त्याला काय विरोध करणार आहे? मुसलमानांच्या वक्फ जमिनी गेल्या, अशी असणारी परिस्थिती आहे. मुसलमानांचे धार्मिक कायदे आहेत, ते धार्मिक कायदे सुद्धा आता जायला निघालेले आहेत. कॉमन सिव्हिल कोडच्या निमित्ताने तेही जायला निघालेले आहेत. आणि तोही काँग्रेसला चिकटून बसलेला आहे. त्याच्यापासून शिका. उद्या मुसलमानांची झालेली अवस्था ही आपली अवस्था होऊन घ्यायची नसेल तर स्वतःच्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे. यश येईल न येईल, पण माझा लढा कुबाना जो आहे तो कायम आहे, कायम राहील, अशी असणारी परिस्थिती. बाळासाहेब काही सत्तेवरती नव्हते. बाळासाहेबांच्या पाठीमागे त्या काळची जनता होती आणि त्या जनतेने आज सगळं बदललं.
अरे त्या कुत्र्याला पकडा. अरे काय बसत नाही त्याला, घ्या आतमध्ये इकडे. बाबासाहेबांकडे काही सत्ता नव्हती, पण त्या काळची जनता बाबासाहेबांबरोबर होती आणि त्या जनतेनेच परिस्थिती बदलली. त्या जनतेने परिस्थिती बदलली. आज तुमच्याकडे सुद्धा तीच ताकद आहे आणि ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. ती ताकद तुम्हाला असताना वापरावी लागणार आहे. आणि ज्या दिवशी ही ताकद तुम्ही वापरणार आहात, मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही असताना वापरणार आहात, त्या दिवशी हितली व्यवस्था तुमच्या समोर झुकलेली असेल, हे लक्षात घ्या. सत्ता आहे की नाही हा वेगळा भाग आहे. आज मला अनेक जण म्हणतात, प्रकाशराव काही करा, फुलेशाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करा, त्यांच्या पायावरती उभं करा. अरे म्हटलं तुम्ही आवाहन करा ना. ते म्हटले आमचं ऐकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला आवाहन करायला सांगतोय. म्हटलं विकलेली आहे त्याला मी काय करू म्हटलं. फुलेशाहू आंबेडकरी जनता म्हटलं विकलेली आहे, पैशाला विकलेली आहे, मटणाला विकलेली आहे, दारूला विकलेली आहे, अशी परिस्थिती आहे. या सामाजिक चळवळीचे असणारे हे नेते आहेत. फुलेशाहू आंबेडकरी चळवळ ही सामाजिक चळवळीचे नेते आहेत. त्यांच्याकडे जेवढी ताकद आहे तेवढा धनगर म्हणतो माझ्याकडे नाही, माळी म्हणतोय माझ्याकडे नाही, कुंभार म्हणतोय माझ्याकडे नाही, लोहार म्हणतोय माझ्याकडे नाही. हा उभा राहिला तर आम्ही याच्या पाठीमागे जाऊन उभा राहू. हाताला हात देऊन ते ठिकाणी असतात. पण दुर्दैवाने फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतली मशाल आपण जे आहात, तो मिनमिनता दिवा व्हायला चाललाय, अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या दिवशी ही मशाल पुन्हा पेटलेली आपल्याला दिसेल, त्या दिवशी हे जे संविधान बदलणारे जे आहेत ते पहिल्यांदा तुमच्याकडे गिडगिडवून करतील. अरे बाबा आम्ही मासं म्हणायलाच नव्हतं, आम्ही अमुक म्हणायला तयार होतो, तुम्ही जरा चुकीचं ऐकलं आणि म्हणून तुमचा गैरसमज झाला, ही सांगणारी माणसं त्या ठिकाणी उभी राहतील. ही तुमची ताकद आहे, ही तुमची असणारी ताकद आहे. पण त्या ताकदीलाच आपण विसरलेला आहात. ती ताकद या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा उभा करू, अशी प्रत्येकाने प्रत्येकाला नाही तर स्वतःलाच आश्वासित केलं पाहिजे की ही ताकद मी पुन्हा उभी करेन, तरच खऱ्या अर्थाने रमाईची जयंती साजरी झाली असं मी त्या ठिकाणी म्हणेन आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.